ना. पॅरावेट बालाजी मुंडे या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे. आणि अशा पद्धतीचा सुंदर सीन पाहिल्याच्या नंतर मित्रांनो, मी आणि डॉक्टर सूरज तपसे साहेब आलो आहोत आनंदगाव सारणी या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी एक आपल्याला गाय आहे जिला बघायचं आहे. तोंडामधून फेस येत आहे आणि गायनं कालपासून खाणं पिणं बंद केलेलं आहे. गाय वेल्यापासून खूप जास्त खराब होत गेलेली आहे, त्याच्यामुळं शेतकरी परेशान होते आणि या ठिकाणी आपण तिला ट्रीट करण्यासाठी आलेलो आहोत. तर मित्रांनो, झाला विषय असा की ती सिम्पल इंडायजेशनमध्ये आपल्याला वाटली, परंतु टेम्परेचर ही 101.7 आहे, जे की एवढ्या थंडीमध्ये व्यवस्थित पद्धतीनं आहे असं म्हणता येणार नाही. तर त्याच्यासाठी डॉक्टर साहेबांना तिला अँटीबायोटिकमध्ये ऑक्सिटेट्रासायक्लिन हे इंजेक्शन देण्याचं ठरवलं. मेलोझकॅम प्लेन हे आणखी एक इंजेक्शन आयव्हीमध्ये टाकायचं ठरवलं. 2 पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आयव्ही लावायचा डॉक्टरांचा निर्णय होता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तिला डिवर टॉनिक आणि बूस्टअप गोल्ड, जे की जनावराचं जे रुमन आहे त्याचं जे कार्य आहे बंद पडलेलं, म्हणजे जे खाणंपिणं बंद झालेलं होतं ते चालू करण्यासाठीचं बोलसमध्ये आणि लिव्हर टॉनिक 100 ml अशा पद्धतीनं, जे की भूक वाढायसाठी दिलेलं होतं. लिव्हरवर जो काही स्ट्रेस वगैरे आहे तोही कमी होईल अशा पद्धतीने दिलेलं होतं. त्यासोबतच मित्रांनो, तिला न्यूरोकाइंड प्लस हे लिक्विड दिलेलं होतं, जेणेकरून ती जे काही तिचं थोडंसं स्ट्रेसमध्ये वाटत होती ते स्ट्रेस रिमूव्ह व्हायला मदत होईल अशा पद्धतीने डॉक्टर साहेबांचं मत होतं. त्याच्यासोबत त्यांनी तिला फॉस्फरस पण दिलेलं आहे, ज्याच्यामुळं जे रुमनचं काही तंत्र आहे ते चांगल्या पद्धतीनं काम करायला मदत करेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं डॉक्टर साहेबांनी जी ट्रीटमेंट केली नक्कीच तुम्हाला आवडली असेल, आणि आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. वातावरण मात्र जबरदस्त आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. बरोबर.